काही दिवसांनी लग्न होणार होतं. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर आला होता. पण कोणालाही वाटलं नव्हतं की हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस ठरेल. पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. केतन अगरवाल आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेला होता. काही दिवसांमध्ये दोघांचं लग्न होणार होतं. नवीन आयुष्याची स्वप्न, लग्नाची तयारी, कुटुंबाचा उत्साह सगळं काही सुरळीत होतं. वाढदिवस साजरा करताना फोटो काढण्यासाठी केतन किल्ल्यावरील एका धोकादायक ठिकाणी उभा राहिला. पण एका क्षणात सगळं बदललं. अचानक त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला. पडताना त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू टीमलाही बोलवण्यात आलं. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण उंचावरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे केतनला वाचवणं शक्य झालं नाही. एका क्षणात एका मुलाचं आयुष्य संपलं, एका मुलीचं संसाराचं स्वप्न तुटलं आणि 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एका अपघाताची बातमी नाही. हा प्रत्येक तरुणासाठी एक इशारा आहे. आज आपण परफेक्ट फोटो, परफेक्ट रील आणि सोशल मीडियावरील काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालतो. पण विचार करा, त्या एका फोटोची किंमत तुमचा जीव असू शकतो का? किल्ले, दऱ्या, धबधबे आणि उंच कडे हे निसर्गाचं सौंदर्य आहेत. पण निसर्गाला नियम मोडणारे लोक कधीच मान्य नसतात. केतन अगरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती, फोटो पुन्हा काढता येईल, रील पुन्हा बनवता येईल, पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही. स्वतःची काळजी घ्या.